प्रदेशच्या रायबरेलीमधून भाजप नुपूर शर्मांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये नुपूर शर्मा यांच्या नावाच्या घोषणेची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे। मोहम्मद पैगंबर यांच्यावरील टीकेमुळे नुपूर शर्मा प्रचंड वादात सापडल्या होत्या आणि पैगंबरांवरच्या टीकेच्या वादानंतर नुपूर शर्मा अज्ञातवासात होत्या। मात्र आता रायबरेलीमधून नुपूर शर्मांना भाजप लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरतायत। उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून भाजप नुपूर शर्मांना उमेदवारी देऊ शकतं अशा चर्चा सध्या होत आहेत। मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती आणि त्यानंतर मधल्या काळात त्या अज्ञातवासात होत्या। मात्र आता भाजप त्यांना रायबरेलीमधून उमेदवारी देऊ शकतं असं म्हटलं जातं। लोकसभेच्या मैदानात भाजपकडून नुपूर शर्मा रायबरेली मतदारसंघासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा आहे। मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्यांच्यावर खूप टीका झाली होती आणि त्याच्यानंतर नुपूर शर्मा या मधल्या काळामध्ये अज्ञातवासात होत्या। मात्र आता जेव्हा भाजपची तिसरी यादी जाहीर होईल उमेदवारांच्या नावाची, त्याच्यामध्ये त्यांच्या नावाचा समावेश असेल रायबरेलीसाठी असं म्हटलं जात आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडलेले आहेत। जितेंद्र, अशा पद्धतीने वादग्रस्त ठरलेला उमेदवार रायबरेली सारख्या मतदारसंघामध्ये देणं भाजपच्या पारड्यात पाडणारा असेल का हा निर्णय? रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की रायबरेली हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसचा गड राहिलेला आहे 2004 पासून। त्यावर सतत सोनिया गांधी ज्या आहेत त्या निवडणूक जिंकत आलेल्या आहेत। मात्र यंदा आहे त्यांनी राज्यसभेवर पाठवण्यात आले, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा जो आहे त्यावर कोण लढणार याची उत्सुकता आहे। प्रियंका गांधी यांचं नाव समोर येते। मात्र आता भाजपकडून एक अनपेक्षित नाव समोर आलेलं आहे आणि ते म्हणजे नुपूर शर्मा। नुपूर शर्मा या एका कार्यक्रमादरम्यान दोन वर्षापूर्वी, सुमारे 2 वर्षाच्या पूर्वी एका कार्यक्रमासंबंधात मोहम्मद पैगंबरावरील जी टीका केली होती त्यामुळे त्या वादग्रस्त झाल्या होत्या आणि भाजपने त्यांचं निलंबन केलं होतं। मात्र काल दिवसभर जी चर्चा चालली, सोशल मीडियावर याची भरपूर चर्चा होती। खास करून जे हिमंत बिस्वा शर्मा आहेत, आसामचे मुख्यमंत्री, त्यांनी याबाबत ट्विट केलेलं होतं आणि जर यांना उमेदवारी दिली तर कसं होईल असा प्रश्न टाकलेला होता। आणि त्यानंतर काल दिवसभर सोशल मीडियासह अनेक माध्यमांवर देखील याबाबत चर्चा सुरू होती। त्यामुळे पुन्हा पुनर्वसन करतं का यादीत या नुपूर शर्मांचं असं विचारलं जात आहे। 51 जागांसाठी जे आहेत ते उमेदवारांची घोषणा केलेली आहे भाजपकडून, तर 24 जागांवर अजूनही उमेदवारी घोषणा करण्याची बाकी आहे। त्या यादीमध्ये नुपूर शर्मा यांचं नाव येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।